या पुढे आला ना तसा हा दुर्योधन पुढे गेला आणि दुर्योधन खरे याला जाब विचारतोय. गेल्या 6 महिन्यापासून माझी बायको तुझ्यासाठी स्वयंपाक करते. नव्या नवरी सारखं मी या संपूर्ण हस्तिनापूर नगरीला शृंगारून टाकलेलं आहे. सोन्याचं आसन बनवलेलं आहे बसायसाठी. एवढं सर्व सोडून तुम्ही त्या भिकारड्या विदुराकडे गेले. असं काय खाऊ घातलं त्याने तुम्हाला? त्यावेळेस देव म्हणतात, भोजनम किं पुससी राजन आदरम किं न पुससी. भोजनम गत जीर्णानि आजरम अमराचरम. आता देव म्हणतात, हे राजन, अरे वेड्या भोजनाचं काय विचारतोस मला? त्यांनी माझा आदर कशा पद्धतीने केला हे तुम्हाला विचार. दुर्योधन म्हणतो म्हणजे असं, म्हणजे आम्ही येडे. चला म्हणे आता हात धरला त्या देवाचा आणि आणलं घरी. थांबा तस ती भानुमती पुढे आलेली का तुमची भानुमती? इथं नाही का? आली का? हा कुठे? उठून उभी राहा बरं. पटकन 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 या, पटकन पुढं. असं आता जमलं बा कार्यक्रम. प्रश्न भानुमती पटकन पुढे आलेली आहे आणि त्या कन्हैयाच्या पायावर नतमस्तक झालेली आहे. कन्हैयाला दंडवत केलेला आहे. आता हात सोडून द्या, तिला पाया पडू द्या. पड बाई पाया त्यांच्या. आता ग बाया कसं करू? असं झालंय. कन्हैयाच्या पाया पडलेले, नतमस्तक झाले. देवानी चांगला मोकळा चांगला आशीर्वाद देऊन टाकला. आणि भानुमती देवाला म्हणते, देवा तिकडे पाहून तिच्याकडे. देवा, गेल्या 6 महिन्यापासून तयारी केली म्हणे आणि तुम्ही विदुर काकांकडे गेलात. हे योग्य नाहीये. माझ्या पतीने तुमच्यासाठी सोन्याचं सिंहासन केलं. देव म्हणतात, तुझ्या पतीची माझ्यावर एवढी भावना नाहीये. तुला काय वाटतं? म्हणजे असं कसं काय असू शकतं? सगळी नगरी शृंगारली. म्हणजे कोणत्या आसनाची गोष्ट करते तू? या सोन्याच्या आसनाची. त्यांनी मला मारण्यासाठी या ठिकाणी अनेक प्रकारच्या देवी देवता आव्हान ठेवलेले आहेत. म्हणजे असं देव म्हणे, खोटं वाटतं का तुला? देवाने तो कपडा बाजूला केला आणि त्या सगळ्या देवता दाखवल्या भानुमतीला. बघ म्हणे, भानुमतीला राग आला, वाईट वाटलं की ज्या भगवंताला आपण भाऊ मानलं तिलाच तुम्ही मारायला निघाले. आणि ती भानुमती आता आपल्या पतीवर रागवते. जसं घरी तसं विचार. हा होऊन जाऊ द्या. नाही का? लेवट आहे मग तुमचा गरीबी नाही म्हणे. काय वट आहे माणसाचा. परत दुर्योधनाचं पात्र शोभलं पण. माझ्या कन्हैयाला, माझ्या भावाला तुम्ही मारायला निघालात. कारण दुर्योधनाचा विचार असा होता की पांडवांच्या पाठीराखा कोण आहे? गोपालकृष्ण. त्याला जर मारलं तर सगळ्यांचा खेळ लवकरच संपून जाईल, म्हणून त्यांनी तो कार्यक्रम केलेला होता. आता हिने श्राप दिला भानुमतीने की ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या भावाला मारायचा प्रयत्न केला, अगदी अशाच पद्धतीने तुमच्या सगळ्या कौरव कुळाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. असा श्राप कोणी दिला? भानुमतीने दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने तो 16 त्या ठिकाणी संपन्न झाला. तुम्ही आता इथं बसून घ्या. खाली इथं जवळ कुठं तरी बसा. जा, कॉस्ट नका चेंज करू, बसा खाली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. दुर्योधनाला तिकडे बसवा, पलीकडे जरा. तुला भीती वाटून राहिली इकडे आमच्या माणसाला. आणि
खाली बसवा ना, बाकीची खाली बसवा, 2 खुर्च्या मोकळ्या राहू द्या तिथं. हा, दिवसांमागून दिवस जात होते आणि एके दिवशी नारदजींना प्रश्न पडला. नारदजी म्हणतात म्हणे आता आपण किती दिवस असं फिरणार आहे, किती दिवस असं फिरायचं म्हणे. आपण बी काहीतरी लग्न बिग्न करावं, मस्त पोरं बाळ प्रपंच काहीतरी होईल, आपली लाईन लागून जाईल म्हणे. आणि म्हणून आता नारदजी पत्नीच्या शोधासाठी निघालेले आहेत. पत्नीच्या शोधासाठी निघालेले नारदजी आकाश मार्गे मला पत्नी कुठे मिळेल का हा विचार करत आहेत. आणि असे निघालेले ते नारदजी विचार करत करत कुठं आले, द्वारकेच्या जवळ आले. आणि त्यांनी बघितलं, अरे म्हणे आपण इकडे तिकडे बघतोय, बोलू नका बोलू नका. या ठिकाणी कृष्ण परमात्मा राहतो, त्याला 16,108 पत्नी आहेत म्हणे. आपण असं करू, त्यालाच बायको मागू. पाहता नारदजी देवाजवळ आले आणि देवाला काय म्हणतात, देवा तुला 16,108 बायका आणि आम्ही तुझे भक्त बिगर बायकोचं बोंबलत फिरतो. असं गावंढळासारखं बोलला असेल का तो? काय म्हणतो तो? देवा तुम्ही संपूर्ण जगाचे चालक मालक आहात, ईश्वर आहात, परंतु एवढं सर्व असून तुम्हाला मोह कुठल्या गोष्टीचा हेच मला समजत नाही. देव म्हणतात, नारद जेव्हा मी तर निर्मोही आहे म्हणे. मग असं जर आहे तर मग तुमच्या 16,108 पत्न्यांमधून एक पत्नी मला देऊन टाका. देव म्हणे, जिथं मी नसेल तिला तुम्ही घेऊन जाऊ शकता. नारदजीला आनंद वाटला. बरं झालं म्हणे, आपली लॉटरी लागली. नारदजी आता निघाले, पहिल्या घरी गेले. आहे का कोणी घरात? तिने आवाज दिला, हो म्हणे आहे. थांबा म्हणे, आलेच. दरवाजा उघडला, बघितलं तर देवाचं तिथं जेवण चालू आहे. दुसऱ्या घरी गेले, तिथं आंघोळ चालू आहे. तिसऱ्या घरी गेले, तिथं सारीपाठ चालू आहे. चौथ्या घरी गेले, झोपलेले. 5व्या घरी गेले. असं 16,107 घरी फिरला नारद. चिपळ्यांचा आवाज बंद झालेला होता. केस विस्कटलेले होते, अंग संपूर्ण घामाने ओलचिंब झालेलं होतं नारदाचं. आणि एखाद्या बहुरूप्यासारखा तो दिसत होता. शेवटचं एक घर राहिलेलं आहे. आणि मोठ्या आशेने त्याने विचारलं, आहे का कोणी घरात? त्यावेळेस आत्मा आवाज आला, हो आहे. नारदाने बघितलं, दरवाजा उघडण्यात आला, घरात कुणीच नाही. हे बघून अत्यंत आनंद वाटला. आणि सेविकेने दरवाजा उघडल्यानंतर मधून जी स्त्री आली ना, तिला बघितल्यानंतर नारदजी धाडकन खाली कोसळले. कारण ती समोरून येणारी स्त्री म्हणजे सत्यभामा होती. आणि सत्यभामा ही नारदजींची मानलेली बहीण होती. नारदजींना वाईट वाटलं की बहिणीच्या घरी पापाच्या वासनेने आलो. नारदजी आता देवाकडे आले आणि देवाला म्हणतात की देवा, तुम्हाला जर स्त्री द्यायची नव्हती तर स्पष्ट नकार द्यायचा ना, मला बहिणीच्या घरी का बरं पाठवलं? देव म्हणतात, अहो नारदजी मी पाठवलं का तुम्ही गेला? नारदजी म्हणतात, आता याचं तर प्रायश्चित्त झालं पाहिजे. देव म्हणतात, एक काम करा, गंगेच्या काठावर, त्या नदीच्या काठावर जा, स्नान करा आणि नरहरी म्हणा. ते तिथं गेले, स्नान केलं, बुडी दिली आणि नरहरी म्हटले. जसं नरहरी म्हटले, पाण्यामध्ये बुडलेले आहेत. आणि पाण्यामध्ये बुडल्यानंतर त्यांचं अंग त्यांना जड जाणवू लागलं. शरीरामध्ये बदल झालेला होता. लक्षात आलं, वर आले तर नारदाची नारदी झालेली होती. अगोदरच नारद दिसायला सुंदर, त्यात स्त्रीरूप प्राप्त झालं. नारदाच्या सौंदर्याला उधाण आलं. संध्याकाळची वेळ झालेली आहे. एक पोळी त्या ठिकाणी जाळे टाकून बसलेला होता. त्या नारदीने सांगितलं, मला तेवढे कपडे देता का म्हणे. कोळ्याने त्या नारदीला पाहिलं, तो भाळून गेला तिच्यावर. तो म्हणतो, तू जर माझ्यासोबत लग्न करशील तर मी तुला कपडे देतो. नारदीने विचार केला, इथं थंडीत काकडत बसण्यापेक्षा याच्यासोबत लग्न केलेलं काय वाईट आहे. होकार दिला. आता
त्याने ते कपडे दिले, त्या दोघांचं लग्न झालं आणि त्या कोळ्यापासून त्या नारदीला 60 मुलं झालेली आहेत. किती? 60 मुलं झाले. कालांतराने ती 60ही मुलं मरण पावले, कोळीही मरण पावला. नारदीच्या दुःखाला पारावार राहिला नाही. नारदी देवाकडे आली, देवाला हात जोडले आणि देवाला सांगितले, देवा या संसारातून, या प्रपंचातून, या दुःखातून सोडवा. देव म्हणतात, जा नदीवर स्नान करा, बुडी द्या आणि नरहरी म्हणा. परत त्यांनी तसं केलं. नारदीचं रूपांतर नारदात झालं आणि आकाशमार्गी गजर करत नारदजी निघून गेले. आणि म्हणून संत म्हणतात, इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद झुकला चाळा भजनाचा. म्हणून आपल्याला काय करायचंय तर आपल्याला परमेश्वराची भक्ती करायची आहे. आणि प्रपंच करत असताना भक्ती करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. तो समन्वय आपल्याला साधता आला पाहिजे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. दिवसांना आणि त्या गोपालकृष्ण महाराजांच्या राज्यामध्ये प्रभू परमात्म्याच्या त्या अनेक लीळा घडत आहेत. आणि अचानक त्या दोघीही पत्नी त्या प्रभू परमात्म्याजवळ येतात, देवाला दंडवत करतात. त्यांना बसायला द्या. उद्धवजी तुम्ही इकडे बसा, प्रधानजी आहेत ना तुम्ही, थोडं उभे राहा, थोडा वेळ उभे राहा. त्यांना बसू द्या, ते महाराणे आहेत. हा बसा, बसू द्या. तुम्ही बसून घ्या, खाली बसून घ्या. नाही तो उद्धवजी खाली बसा, तिथं नका बसू तुम्ही, राऊंड नंबर लागेल तुमचा. खाली बसा, तुमचं कॅरेक्टर संपलेलं आहे तुमच्याकडं. बसा तुम्ही, खाली बसा. नाही बसू द्या, तिथं बसू द्या, खाली बसू द्या. शेवक आहेत ते देवाची. पाय दाबू द्या, नाही तर पाय बी दाबत असतील तर जमतं का? आणि आता त्या कपिला नगरीमध्ये एक ब्राह्मण राहायचा. त्याचं काय नाव होतं? सुदामा. आमचे जुने कवी म्हणतात, काल यवन राज्यामध्ये कपिला, ग्राम नगरी तेथे वसती सुदाम ब्राह्मण दारिद्र्य पीडुनी. आणि ते नारदजी, ते सुदामजी त्या कपिला नगरीमध्ये राहत आहेत. अत्यंत दरिद्री, अत्यंत जेवायला नाही, खायला नाही, कुठल्याच प्रकारची काही व्यवस्था नाहीये. दुष्काळ पडलेला आहे. लोक गाव सोडून जाऊ लागले. आणि सुदामजी मात्र भगवंताची ती भक्ती करतायत, नामस्मरण करतायत, हातामध्ये गाठी आहे आणि देवाला विनंती करतायत की देवा तुझी कृपा माझ्यावर असू दे. एके दिवशी पत्नी म्हणते, अहो सतत तुम्ही त्या प्रभू परमात्म्याचं ते नामचिंतन करत असता. जा त्या देवाला विचारा, त्याला सांगा की आमची तुझ्यावर अपार अशी श्रद्धा आहे. आमचं हे दुःख, आमचं हे संकट दूर कर म्हणावं.
त्याने त्याच्या बायकोच्या वापरलेल्या साड्या जरी दिल्या ना तरी मी भागून गेलो. त्याने त्याच्या राज्यातलं उरलेलं ते शिळं पात जरी अन्न जर दिलं ना तरी सुद्धा माझे लेकर खाऊन घेतील, परंतु हे दुःख नाही सहन होत आता. सुदामाने पत्नीकडे बघितलं आणि पत्नीला सांगितलं. पत्नी म्हणते, तुमच्या सोबत 7 फेरे घेतलेले होते आणि मला सांभाळण्याची पूर्णपणे जबाबदारी तुमच्यावर आहे. लक्षात असू द्या. सुदामाने सांगितलं, हो ना ग, समजतंय ना ग मला, काय करू. सगळीकडे जाऊन आलो, परंतु कुठल्याही प्रकारे खाण्यापिण्याची काही व्यवस्था होत नाहीये. बायको म्हणते, आहो ही नशिबाची ठिगळ शिवता शिवता गेली कित्येक वर्ष अशीच निघून चाललेली आहे. तू हे दुःख सहन नाही होत. जा ना एकदा तुमच्या मित्राला हे तुमचं दुःख सांगा ना. आणि आता सुदामाने सांगितलं, अगं मी जाईन, पण जाईन कसा, कारण मित्राला जर भेटायचं म्हटलं तो राजा आहे आणि शास्त्राचा नियम आहे. राजा, गुरु आणि देव यांना रिकाम्या हाताने भेटायचं नसतं. रिक्त हस्ते न पश्यन्ति राजानाम देवता गुरु. कुठलं तरी ते पोहे तिने आणलेले आहेत, पतीजवळ दिलेले आहेत आणि आता सुदामजी निघालेले आहेत त्या द्वारकेच्या दिशेने निघालेले आहेत. मजल दर मजल करत थकलेले सुदामजी संपूर्ण अंग घामाने ओलचिंब झालेले. समोरची मंडळी बाजूला व्हा, बाजूला व्हा समोरची मंडळी. आणि आता ते सुदामजी त्या ठिकाणी येत आहेत. ती संपूर्ण द्वारका नगरी बघितलेली आहे. आणि आता थांबा थांब थांब, लयच गाई सुदामजीला. हा, थोडं हळूहळू यायचं. भाऊ काय नाव यायचं, कोण आहे, असं आहे का. आणि आता सुदामजी त्या द्वारकेच्या त्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे राहिलेले आहेत. ते द्वारपालही त्या ठिकाणी उभे आहेत. आणि आता हे सुदामजी त्या द्वारपालांना विनंती करतात आणि त्या कमरेमध्ये बऱ्यापैकी वाकलेले सुदामजी थकलेले आहेत, दरिद्री अवस्था आहे. आणि ती सुदामजी त्या द्वारपालांना विनंती करतात. काय म्हणतायत ते, देखो देखो ये गरीबी, ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है मेरा शान, यही सोच कर आस लेके आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है. जोरदार तालियों के साथ, गरीब आ गया. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब
से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया है। विनंती करतायत, ते हात जोडलेले आहेत आणि ते द्वारपालांना ते विनंती करतायत की द्वारपालांनो, माझ्या देवाला, माझ्या मित्राला माझा निरोप द्या. काय निरोप देत आहेत ते? एक बार मोहन से जा करके कह दो, एक बार मोहन से जा करके कह दो कि मिलने का वक्त नसीब आ गया है, कि मिलने का वक्त नसीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है। आणि आता त्या द्वारपालाने त्या वेडसर दिसणाऱ्या सुदामाची चेष्टा केली. आणि हा पागल दिसतो, स्वतःला देवाचा मित्र सांगतोय, त्याने त्याला ढकलून दिलेला आहे आणि आता हाताडकाला हा सुदामा खाली कोसळलेला आहे. दुसरा द्वारपाल म्हणतो की याला ढकलू नको, हा देवाचा मित्र स्वतःला सांगतोय, तर याच्या बोलण्यात कुठेतरी मला रहस्य वाटतंय. त्या दोघांची त्या ठिकाणी ती चर्चा होते. तो म्हणतो तू शांत इथं उभा राहा, याच्यावर लक्ष ठेव, मी देवाला निरोप देऊन येतो. आणि आता तो द्वारपाल त्या प्रभू परमात्म्याच्या त्या महालामध्ये येतोय, देवाला हात जोडून नतमस्तक होतोय, दंडवत करतोय आणि देवाला सांगतो की हे प्रभू थांबा, हे प्रभू, एक वेडसर दिसणारा, एक पागल सारखा दिसणारा एक ब्राह्मण आलेला आहे आणि तो स्वतःला आपला मित्र सांगतोय. भगवंत द्वारपालाला विचारतात, त्याने त्याचं नाव काय सांगितलं? द्वारपाल म्हणतो की त्याने त्याचं नाव सुदामा असं सांगितलेलं आहे. सुदामा, माझा मित्र सुदामा. आणि सुदामाचं जसं नाव ऐकलं ना, तसं देवाला आनंद झालेला आहे आणि देव धावत सुटलेले आहेत. सुनते ही तोड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. सुनते ही तोड़े चले आए मोहन, लगाया गले सुदामा को मोहन.
बरोबरीच्या आसनावर त्या सुदामाला बसवलेलं आहे आणि त्या सुदामाचे ते पायातले ते काटे तो प्रभू परमात्मा काढतोय बघा. त्या पायातले काटे काढतोय, काटे त्या सुदामाच्या. माझा सुदामा, मला भेटण्यासाठी केवढं लांबणं आलायस रे तू. आणि आता देवानी त्या सत्यभामेला सांगितलं की जा याच्यासाठी ताट घेऊन ये. त्याचे चरण प्रक्षालन करूयात आपण. बराबर भगवान उठलेले आहेत, आपल्या आसनावर बसलेले आहेत आणि बसणार. आणि आता भगवंत त्या सुदामाची चर्चा करतायत, ती गप्पा करतायत आणि त्या सुदामजीला सांगतात, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे तुम सुदामा, खुशी का सवाल तेरे करीब आ गया है, 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 खुशी का सवाल तेरे करीब. या वेशभूषेसाठी पात्र सादर केलेले आहे, त्यांनी जे वेशभूषा केलेली आहे आमचे करण निघणारे त्यांना सुरेश मामा यांच्याकडनं आमच्या करण भाऊंना 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. करण भाऊ पुढे गेले, बोलवा त्यांना. करण भाऊ हा या पुढे या, तुमच्या हाताने द्या त्यांना. आता देवाची आणि ते सुदामाची ती चर्चा चालली. सत्यभामेला रुक्मिणीला तर प्रश्न पडला, आश्चर्य झालं. असे जर हे लोक जर असे आपल्या या सोन्याच्या द्वारकेत यायला लागले तर अवघड होईल, इकावं लागेल हे सगळं. पण ते बोलत नाहीत, काही गंमत पाहून राहिले. देवाने विचारलं म्हणे, सुदामजी काय चाललं, परिवार वगैरे कसं काय. सुदामजी म्हणतात, चांगलं आहे म्हणे, बरं व्यवस्थित आहे. परिवार वगैरे कसं काय, आनंदात. म्हणे हो, सोसायटी भरल्या गेली का. राहिलंय म्हणे थोडंसं मागच्या वर्षीचं. अशी बरीच चर्चा झाली त्यांची. आणि आता सुदामजींनी देवाला एक प्रश्न विचारला. देवा, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे, विचारू का. देव म्हणतात, विचारा. हे प्रभु, दोस्ती का सही मतलब क्या है, क्या आप जानते हो. दोस्ती का सही मतलब क्या है, क्या आप बता सकते हो. कन्हैयाने सांगितलं, सुदाम जी, जहां मतलब होता है ना वहां दोस्ती नहीं होती. आता देव म्हणतात, सुदामजी, माझ्या भाऊजाईने काही दिलं का नाही मला. तसं सोबत आणलेलं ते थोडं बाजूला लपवलं. सुदामजी म्हणे, आता एवढं सोन्याच्या याच्यात राहणाऱ्याला काय द्यावं. देव म्हणतात, ते काय लपवतोय, पाहू दे पाहू दे. तेव्हा ते हिसकून घेतला हातातून.
आणि ती पोटळी सोडली. त्याच्यामध्ये काय होतं काय माहिती, काय पोहे ते पोहे आता ते सोडण्यात आलेले आहेत. आणि भगवंतानी तो घास घेतलेला आहे, तो सुदामजीचा. सुदामाला मोठं विशेष वाटतंय, याचा खोडसाळपणा काही गेला नाही अजून, एवढ्या सोन्याच्या द्वारकेत राहतो. पण तो एक घास खाल्ला, खरंच खावं लागत. दुसरा घास खाणार म्हणजे काय, रुक्मिणीने पटकन ते सांगितलं, तेव्हा इकडं द्या, ते इकडं ते पार्सल इकडे द्या, आम्हालाही पाहू द्या तुमच्या भावासाठी काय दिलं, त्या वहिनीने काय दिलं ते पाहू द्या म्हणे. त्या दोघींनी तो प्रसाद वाटून घेतला. आणि आता सुदामजीला देवाने सांगितलं पत्न्यांना, याला चांगली याची राहायची व्यवस्था करा, खाय प्यायला द्या, ते फाटके कपडे काढून ठेवा आणि चांगले कपडे द्या. ते चांगले कपडे देण्यात आले. 4-5 दिवस सुदामा द्वारकेमध्ये राहिलेला आहे. आणि आता सुदामजीला पत्नीची आठवण येऊ लागली, मुलांची आठवण येऊ लागली. सुदामजी देवाला म्हणतात, देवा मी आता जाऊ का घरी? देव म्हणतात, ठीक आहे, हरकत नाही, तुमची इच्छा असेल तर जाऊ शकता, पण ते जाताना आमचे कपडे मात्र तेवढे काढून ठेवा बा. आता मात्र सुदामाला रागच आला, काय खरं नाही म्हणे याचं. मोठं घर पोकळवासा, ते कपडे काढून ठेवले, फाटके कपडे घातले. आणि आता सुदामजी निघालेले आहे आणि अत्यंत रागाने त्या कन्हैयाकडे पाहत चालले. शिव्या देत आहेत मनातून, पण बोलत काहीच नाही. आणि तितक्यात पुढे ते 2 माणसं उभे होते, ते पळत आले. महाराज, ओ महाराज, असं त्या सुदामाला म्हणतायत. ओ महाराज, कुठे चालले? त्यांनी सांगितलं, म्हटलं तुम्ही कोण बाबा हो? ते म्हणतात की आम्ही कपिला नगरीचे तुमचे सेवक आहेत. म्हणे माझे सेवक? म्हणे तुम्ही आमचे महाराज. म्हणे कसं काय? अहो म्हणे कपिला नगरीचं राज्य तुम्हीच आहेत ना, बसा म्हणे पालखीत. आता त्या दोघांनी त्या म्हाताऱ्याला, त्या सुदामाला पालखीत बसवलेलं आणि त्या सुदामजीला घेऊन निघालेले. ते कपिला नगरीमध्ये गेले, बघितलं तर संपूर्ण राज्य वैभव त्या सुदामजीला मिळालेलं आहे. असे ते सुदामजी भगवंताची भक्ती केली, भगवंताला हात जोडले. देवा तुझ्या मामा हे जिवंत उदाहरण आहे. मित्र अनेक भेटत असतात मानवी जीवनामध्ये, परंतु मित्र चांगले असणं गरजेचं आहे, नाहीतर नुसतं मित्रांना काही मजा नाही. एकाने फार सुंदर म्हटलेलं आहे, मित्र कसा असला पाहिजे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये
वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरसा सारखा एक तू मित्र कर आरसा सारखा मित्र बनला गारव्या मित्र बनला गारव्या मित्र बनला जीवनामध्ये अनेक मित्र भेटत असतात, पण तो मित्र कसा असला पाहिजे याची जाणीव प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. संध्याकाळचे 5 वाजल्यानंतर तू 10ची मार मी 10ची मारतो असे सांगणारे मित्र काही कामाचे नाही. मग मित्र कसे असले पाहिजे तर ते सांगतात, मित्र डोळ्यातला काजळा सारखा मित्र प्रमाण बऱ्यापैकी वाढलं, परंतु ते सांगतात की बाबा रे, तुमच्या जीवनामध्ये जर एक मित्र जर असा असेल ना, तुम्ही चांगला जर मित्र जर तुमच्या जीवनामध्ये जर असेल तर तुमची मनात आत्महत्येचा विचार कधीच येणार नाही. नैराश्यातून माणूस आत्महत्या करत असतो, पण ते म्हणतात आत्महत्या थोडे पैसे जास्त आले का मित्र जवळ येतात,
पण आपण मात्र थोडी जास्त पैसे आले का मित्रांपासून लांब होतो, असं होता कामा नाही मंडळी. आणि हा जो सगळा सोहळा या ठिकाणी घडून आला, हा मित्रत्वातून घडून आला, बरोबर ना दीपक दादा, बरोबर ना. या सगळ्या मित्रमंडळीने, तरुण मित्रमंडळीने आध्यात्मिक भावना अंतःकरणामध्ये ठेवून आमचे दीपक भाऊ असतील, राहुल भाऊ असतील, सगळी जी मंडळी आहे, प्रवीण दादा आहेत, बरीच मंडळी आहेत, आमचे सरपंच साहेब, तेच प्रवीण दादा आहेत का, नाव नाही सरपंच साहेब आमचे प्रवीण दादा, सगळी मंडळी जी काही आहे, या सगळ्यांच्या मित्रत्वातून एक आध्यात्मिक भावना अंतःकरणात ठेवून हा आध्यात्मिक सोहळा या ठिकाणी भागवत कथेचा सर्वांनी आयोजित केला. आजची कथा या ठिकाणी संपली असे मी जाहीर करतो. उद्या सूचना आहे, अगोदर सूचना आहे का, उद्या या ठिकाणी तुम्हाला साखर आणायची, साखर तुमच्या यथाशक्ती अनुसार आणा, परंतु जास्त जर आणली तर त्याच्यात जास्त फायदा होईल. चांगली आणा, विकत आणता येईल तर विकत आणा, 2 किलो आणा, 5 किलो आणा, 10 किलो आणा, 50 किलोची गोणी आणून ठेवली तरी हरकत नाही, तुमच्या यथाशक्तीनुसार आणा. कोणी म्हटलं बा माझी परिस्थिती नाही, मी लई तुटका आहे, मी भाजी भाकर खाऊन दिवस काढतोय, तर मग मी कसं करू, माझ्याकडे तर पैसे कमी आहे, मग त्याने 2 किलो आणा, 1 किलो आणा, अर्धा किलो आणा, पण रिकाम्या हाताने येऊ नका. साखर सगळ्यांनी घेऊन यायची आहे. कशासाठी घेऊन यायची हे तुम्हाला उद्या इथे आल्यावर समजेल. अशा पद्धतीने हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आजचा कथेचा 5वा दिवस हा पूर्ण झालेला आहे. उद्या रोजच्या नियमाप्रमाणे कथा संपन्न होईल. परवाच्या दिवशी मिरवणूक आहे, परवाच्या दिवशी कार्यक्रम होईल. अष्टमी आहे, श्रीकृष्ण जन्मोत्सव आपण या ठिकाणी साजरा करणार आहेत श्रीमद भागवत कथेच्या अनुषंगाने. आणि आपला जो काल्याचा जो कार्यक्रम आहे, महाप्रसादाचा जो कार्यक्रम आहे, हा दिनांक 16/8/2025 रोजी सकाळी याच ठिकाणी होणार आहे. म्हणून सूचनेची सगळ्यांनी नोंद घ्यायची. आपापल्या जागेवर उठून उभं राहा. सगळे कलाकार मंडळी अशी पुढे या. चला आरती लावा.